प्रत्येक महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यातल्या त्यात श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना हा खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. धार्मिकदृष्ट्या सुद्धा आणि श्रावण महिन्यामध्ये व्रतवैकल्य केलं जातं. त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा व्रतवैकल्य केलं जातं. लक्ष्मीपूजन केलं जातं. दत्त जयंती साजरी केली जाते. त्याचबरोबर चंपाषष्ठी असते, गीता जयंती असते. अशा विविध सण मार्गशीर्ष महिन्यामध्ये असतात. आणि खरं तर मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना खूप जास्त प्रिय आहे. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात शक्यतो माता लक्ष्मीचे तर आपण गुरुवार व्रत चालूच आहे. बऱ्याच महिलांचा चालू असेल, पण त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंची सेवा करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि पवित्र मानलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्यंकट स्तोत्राची 3 दिवसाचं अनुष्ठान करावं, कसं करायचं, 3 दिवस म्हणा, 21 दिवस म्हणा, 41 दिवस म्हणा, कसं करावं त्या संदर्भातील माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपण आपल्या नित्यसेवेमध्ये प्रत्येकाने व्यंकट स्तोत्र आपण म्हणत असतो, रोज पठण करत असतो. व्यंकट स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम हे खूप प्रभावी स्तोत्र मंत्र आहे. ज्यांना शक्य होत नाही त्यांनी पठण करावं, म्हणजे ज्यांना शक्य होतं त्यांनी पठण करावं रोज विष्णू सहस्त्रनाम. आणि ज्यांना शक्य नाही होत त्यांनी, प्रत्येकाची इच्छा असते की ताई 1 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं तरी व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान करावं. बघा, आपल्याला आपल्या अडचणी माहीत असतात. आता तुम्ही म्हणाल की 1 दिवसात अनुभव येईल का, 3 दिवसात अनुभव येईल का? देव आपली परीक्षा बघत असतो. आपण देवाची परीक्षा बघणारे कोण नाहीत की मला 1 दिवसात अनुभव येईल का. तर बघा, ताई मी केलं तर माझं 1 दिवसात होईल का, किंवा ताई मी हे 3 दिवसाचं केलं तर माझ्या मनोकामना पूर्ण होतील का. बघा, जसं तुम्हाला मी सांगते की स्वामीचरित्र सारामृत जेव्हा 108 पारायण करत असतो तेव्हा काय होतं की एका पारायणमध्ये काही लोकांना अनुभव येतं, काही असं असतं की 108 पारायण होतात, नंतर त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे महाराज फळ देत असतात. हे तसंच आहे. जर मला माझी समस्या माहिती आहे की माझ्यावर एवढं कर्ज आहे, तर तुम्हाला माहिती आहे काय, व्यंकटस्तोत्र इतकं प्रभावी आहे. जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल, तुमचे अडकलेले पैसे कोणाकडे असेल किंवा अगदी संसारिक कुठल्या पण अडचणी असो, पण शक्यतो आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा झाला आहे, पैशांची आवक मंदावली आहे, तरी रात्री 12ची व्यंकटस्तोत्राची सेवा आपल्याला करायची असते, जी प्रचंड प्रभावी आहे. याचे अनुभव अनंत आहेत. खूप महिलांना याचा अनुभव आला आणि मलाही आलेला आहे. पण मला सांगा, आता जर समजा 50 लाखांचं कर्ज आहे आणि मी 1 दिवसात व्यंकटस्तोत्राच्या पठणाने ते जाणार आहे का? नाही ना. थोडक्यात सांगायचं काय की आपल्याला आपल्या अडचणी माहीत असतात. जेव्हा परमेश्वर आपली परीक्षा घेतो, आपल्याला भरभरून देतो, तेव्हा त्याला काही मागावंसं वाटत नाही. मग असं वाटतं की चला आता मार्गशीर्ष महिना आला आहे, तर या निमित्ताने कमीत कमी आपण व्यंकटस्तोत्राचं पठण करावं. मग तुम्ही 1 दिवसाचं करा, 3 दिवसाचं करा किंवा 11 दिवसांचं करा, 21 दिवसांचं करा, 41 दिवसांचं करा, तुम्हाला अनुभव येणार. पण मी काय सांगितलं, तुमच्या अडचणी जेवढ्या असेल, आता एवढीशी अडचण आहे आणि एवढीशी सेवा करावी लागते आपल्याला. म्हणून ज्यांना व्यंकटस्तोत्राचं अनुष्ठान करायचं असेल या मार्गशीर्ष महिन्याच्या कालावधीमध्ये ते करू शकतात. जसं 1 दिवसीय, 3 दिवसीय, 21 दिवस आणि 41 दिवस. सगळ्यात प्रभावी काय असेल तर ती 41 दिवसांची आहे, कारण तेवढी सेवा होणार आहे. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी 21 दिवस करा आणि 1 दिवस किंवा 3 दिवस, तुम्ही 3 दिवस व्यंकटस्तोत्राचं अनुष्ठान करावं. तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमची सेवा आणि तुमचे कर्म यानुसार तुम्हाला अनुभव येणार. आता नियम अटी काय आहे, किंवा ज्यांना फक्त काही ताई नाही, आम्ही 12 वाजता सेवा, व्यंकटस्तोत्राची रात्री 12ची सेवा आहे, पण काही नाही, काही कारणाने आम्हाला रात्री 12 वाजता करणं शक्य नाही होणार, मग त्यांनी काय करावं, त्यांनी दिवसभरात कधीही पठण करावं. संध्याकाळी केलं तर अतिशय उत्तम, पण ती प्रॉपर रात्री 12ची सेवा असते. ज्यांना लहान बाळ आहे, ज्यांना मेडिकल इमर्जन्सी आहे, त्यांनी दिवसा केलं तरी हरकत नाही. आता सेवा कशी करायची, बऱ्याच महिलांच्या या सेवा सुरू असते. ज्यांना करायची असेल त्यांनी आत्तासुद्धा करू शकतात. सुरुवात कधी करायची, तर कुठल्याही वारी तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्ही बुधवारी करू शकता, गुरुवारी करू शकता, तुमची इच्छा. आता बघा, सुरुवात करण्याच्या आधी पहिल्या दिवशी संकल्प करायचा. नारळ, खडीसाखर महाराजांना अर्पण करावं. ज्यांच्याकडे मंदिर नाही आहे, मठ नाही आहे, त्यांनी घरातच महाराजांकडे प्रार्थना करायची, संकल्प करायचा, भगवान विष्णूंना समर्पित संकल्प करावा. त्यांना ज्या काही अडचणी आहेत आपल्या त्या सांगाव्यात. आणि तुमच्या घरात बालाजी भगवानचा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल, विष्णू भगवानची मूर्ती असेल, फोटो असेल, तर त्यांच्यासमोर आता आपल्याला हे सगळं सांगायचं आहे. आता मांडणी करायची गरज आहे का, तर तुमची इच्छा असेल, कारण एवढी सुंदर सेवा तुमच्याकडनं घडणार आहे, तर अर्थात तुम्ही मांडणी करू शकता. एक चौरंग घ्या, त्याच्यावर पिवळं किंवा लाल रंगाचं वस्त्र परिधान करा, त्याच्यावर फोटो ठेवा. पूर्व आणि पश्चिम या दिशेने तुम्ही बसण्याचा प्रयत्न करा. हे करून झाल्यावर फोटोला हार, फूल अर्पण करा. तुळशीपत्र असेल तर ते अर्पण करा.
मग ताई आमच्याकडे काहीच नाही, विठ्ठलाची मूर्ती फोटो असेल तर ते ठेवू शकता. त्यांना तुळशीपत्र अर्पण करा. छानपैकी दिवा लावा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावलं तर अतिशय उत्तम. नाहीतर कुठल्याही साध्या तेलाचा दिवा लावा. दिवा म्हणजे देवासमोर दिव्यासमोर तुम्ही बसा. आता ताई 12च्या सेवेला आधी आंघोळ करावी लागते का? जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता, कारण मग आम्ही 10ला झोपतो, मग पावणे 12 वाजता उठतो, 11:30ला उठतो. मग असं करू नका. जर तुम्हाला झोपायचं असेल तर उठून छानपैकी आंघोळ करा, मग तुम्हाला वाचायला बसायचं आहे. आता हे 3 दिवस, 21 दिवस, 41 दिवस, 51 दिवस तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं त्या पद्धतीने आहे, पण नियम सेम असणार आहे. ज्या मांडणी 21 दिवस ठेवायची, ताई आम्ही 41 दिवस का नाही? हो, मांडणी 41 दिवस ठेवायची. मांडणी करायची गरज आहे का? जसं मी तुम्हाला सांगितलं की एवढी छान सेवा आपण करणार आहे, तर मांडणी नक्कीच करावी. आता हे करून झालं. आता समजा मला 3 दिवसाचं करायचं आहे, तर मी काय करणार? पहिल्या दिवशी बसणार, दुसरा तिसरा दिवस व्यंकट स्तोत्र हे मराठीमध्ये आहे, म्हणजे ज्याला मराठी प्राकृतमध्ये वाचायचं ते मराठी प्राकृतमध्ये सुद्धा वाचू शकताय. एक संस्कृतमध्ये पण आहे. मराठी प्राकृत म्हणायला गेलं तर एक ते मोठं आहे, म्हणजे 108 ओव्यांचं आहे. संस्कृतमध्ये म्हणायला गेलं तर हे आपलं 15 ओव्यांचं आहे. तुम्हाला काय वाचणं सोपं होईल तसं तुम्ही वाचावं, जसं जमतं तसं करावं. एवढंच की संस्कृतमध्ये छोटं आहे, बाकी तुमची इच्छा. आता पहिल्या दिवशी आपल्याला फलश्रुती शेवटच्या वेळी म्हणजे शेवटच्या वेळी वाचायचं आहे. आता जेव्हा तुम्ही संस्कृतमध्ये पठण करणार असाल तर सुरुवातीच्या 8 ओवी ते सर्व दैवक शरणम सर्व दैवक दैवतम समस्त दैव कवचम सर्व दैवक शिखामणी इथंपर्यंत तुम्हाला रोज 21 वेळा पठण करायचं असतं. म्हणजे 20 वेळा पठण करायचं आणि 21व्या वेळी तुम्हाला पूर्ण 15 ओवीपर्यंत वाचायचं आहे. तर 21 दिवस, 41 दिवस जर तुम्ही करणार असाल, 3 दिवस करणार असेल, 1 दिवस करणार असेल, तर 1 दिवसांची सेवा खूप कन्फ्यूज होऊन जाते. तर 3 दिवसांचं करणार असेल, 11 दिवसांचं असेल, 21 दिवसांचं करणार असेल, तर तुम्हाला काय काय करायचं आहे? तर रोज तुम्हाला हे पठण करायचं आहे. म्हणजे 1 ते 8 ओवीपर्यंत 20 वेळा वाचायचं आणि 21व्या वेळी तुम्हाला 15 ओव्यांचं वाचायचं. तर या पद्धतीने करायचं. आणि जर कोणी 3 दिवसांचं करणार असेल तर त्यांनी 3 दिवस रोज 8 होईपर्यंत 20 वेळा तुम्हाला व्यंकट स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि शेवटच्या वेळेस म्हणजे 21व्या वेळी तुम्हाला पूर्ण पठण करायचं आहे. आता आज माझा पहिला दिवस तर मी सुरुवातीला 20 वेळा म्हणजे 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करेल आणि 21व्या वेळी मी सगळं पठण करेल, म्हणजे फलश्रुती सहित. तसंच दुसऱ्या दिवशी पण करायचं. तर बघा, या पद्धतीने आपल्याला पठण करायचं आहे. रात्री 12लाच करायचं आहे. उद्यापन कसं करायचं? तर बघा, उद्यापन तुमच्या यथाशक्ती तुम्ही उद्यापन करू शकता. पिवळी खिचडी भगवान विष्णूंना प्रिय आहे, तर तुम्ही आता बघा 12ची सेवा आहे. आता माझं 3 दिवसाचं कंटिन्यू झालं, मग 4थ्या दिवशी सकाळी मग मी त्याचं उद्यापन करणार. उद्यापन म्हणजे काय? साधं पिवळी खिचडी, गोडाचा नैवेद्य तुम्ही कुठला पण अर्पण करा. तुम्ही शिरा दाखवा, तुम्ही पेढे वगैरे घरात करणार असेल तर ते तुम्ही अर्पण करा. छानपैकी नैवेद्य दाखवा. 4थ्या दिवशी सकाळी या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. तुम्ही ब्राह्मणांना दक्षिणा देऊ शकता, तुम्ही मुलांना जेवू घालू शकता. काही नाही केलं तरी चालेल, देवाला नैवेद्य दाखवा, तो आपण खाऊ शकतो. काहीतरी अन्नदान करा, गरजूंना दान करा. अतिशय उत्तम असं तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं. असं काही खूप मोठं साग्रसंगीत नाही आहे. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे आणि जर तुम्ही अन्नदान केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार. बघा, हे सगळं झालं. आता नियमांवर फार भर असतो. आपल्याला कांदा लसूण तुमची इच्छा खायचं असेल तर खा, नाहीतर नका खाऊ. पण 3 दिवसांचं करणार असेल तर तामसी पदार्थ थोडंसं वर्ज्य करा. मग तर म्हणजे तुम्ही करू शकता. मांसाहार खायचं नाही आहे 3 दिवस. 3 दिवसांचे करणार असाल, 21 दिवस करणार असाल, 41 दिवसांचं करणार असेल तर तुम्हाला मांसाहार खायचं नाही आहे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, एवढं तुम्हाला पाळायचं आहे. परान्न वर्ज्य करायचं आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं काही खायचं नाही आहे. लग्न कार्य असल्यामुळं ताई मग काय करावं? मग आपण आपल्या आईच्या घरचं खाऊ शकतो, तुम्ही तुमच्या सासूबाईंच्या घरातलं खाऊ शकता, दिराच्या घरातलं खाऊ शकता, तुम्ही स्वतःच्या घरातलं खाऊ शकता. पण परान्न शक्यतो वर्ज्य करा, कारण अन्नातून बरेच दोष आपल्याला लागत असतात. याच्यामुळे जर तुम्हाला आता समजलं असेल, या पद्धतीने आपल्याला व्यंकट स्तोत्राची सेवा करायची. खूप सुंदर प्रभावी अशी सेवा आहे. ह्या मार्गशीर्ष महिन्याचं औचित्य साधून सत्यनारायण तुम्ही करणार असेल, त्याचबरोबर व्यंकट स्तोत्राचं तुम्ही पठण करा, अनुभव नक्कीच येणार. तर भगवान विष्णूंची सेवा आपण जेव्हा व्यंकट स्तोत्राची सेवा होते आपल्या घरात, तेव्हा साक्षात व्यंकट स्तोत्रपट ऐकण्यासाठी भगवान विष्णू तिथे उपस्थित असतात असं म्हटलं गेलं आहे. आणि बऱ्याच महिलांना आवाज म्हणजे खूप घाबरण्यासारखं काही नाही, भास होतो, म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही आहे. पण जेव्हा तुम्ही त्या व्यंकट स्तोत्र तुम्ही पठण करत असता, त्यांच्या नावातच तुम्ही तल्लीन होतात. मग तुम्हाला खूप आनंद होतो. कधी कधी दिव्यात फूल तयार होणं किंवा महाराजांचं फूल खाली पडणं असे संकेत देव देत असतो. खूप काय असतं, म्हणजे
घाबरण्यासारखं नाही आहे, पण जेव्हा तुम्ही पठण करत असताना रात्री 12 वाजता, तेव्हा व्यंकटस्तोत्र ज्यांच्या घरात पठण होतं त्या घरात भगवान विष्णू तुमची सेवा ऐकत असतात. ते साक्षात उपस्थित असतात सूक्ष्म स्वरूपात आणि तुमच्या अडलेल्या अडचणी कमी होण्यास मदत होते. जो श्रद्धेने करतो त्याला याचा अनुभव आलेला आहे. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि याचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.